श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. मी अनुराधा. स्वागत आहे आपले सर्वांचे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर इथे सकाळी सकाळी माझा चहा चालला होता करणं. तर आज श्रेयाला शाळेत जायचं होतं, त्यामुळे मी लवकरच उठले होते नेहमीपेक्षा. तर सुट्टी असल्यामुळे मग मी थोडं लेटच उठत होते. तर आता म्हणजे 6 वाजता उठले. तर अर्ध्या तासानं अगोदर. तर नेहमी 6:30 वाजत होते मला उठायला. तर इथे चहा चालला होता माझा करणं, आणि माझा एकटीचा चहा चालला होता. थोडं दूध राहिलं होतं पातेल्यामध्ये, मोठं पातेलं होतं. तर म्हटलं त्यामध्येच चहा करून घ्यावा. तर चहा भरपूर दिवसात सोडायचा आहे मला, पण चहा काही सुटत नाही माझ्याकडून. मला चहा लागतोच उन्हाळ्यामध्ये. तरी मी 4-5 दिवसाच्या अंतराने घेत होते, पण पावसाळ्यात हिवाळ्यात लागतो चहा. तर इथे चहा झाला आहे रेडी. तर चला या सर्व चहा घ्यायला. तर इथे श्रेयाच्या शाळा 1 तारखेला उघडल्या. तर काल ते तिला नोटबुक आणि बुक आणण्यासाठी लोणारला गेले होते. तर ती 5वीला आहे यावर्षी. तर तिला स्कूल बॅग आणि पेन्सिल बॉक्स, पेनाचं बॉक्स असं तिला सर्व साहित्य शाळेचं घेऊन आले. तर कवर लावण्यासाठी पेपरसुद्धा आणला. आणि हा कॉम्पास तिला बुक आणि नोटबुकवर भेटलेला होता, फ्रीमध्ये दिलेला होता त्या काकांनी. तर तिनं काही आज शाळेत नेला नाही. तिला पाऊच आवडतं शाळेत, म्हणजे पेन ठेवण्यासाठी. आणि इथे स्पोर्टचा ड्रेस आणलेला होता. स्पोर्ट ड्रेस आहे स्पोर्टचा. तर तो आणलेला होता. आणि जो शाळेचा युनिफॉर्म आहे तर तो काही भेटला नाही रेडीमेड. तर मग तो कापड घेऊन शिवण्यासाठी टाकलेला आहे. तर स्पोर्ट ड्रेस आहे हा. श्रेयाचा पहिला दिवस आहे शाळेचा. तर तिला बटाट्याचे पराठे करून द्यायचे होते. तर त्यासाठी ते बटाटे उकडण्यासाठी टाकले, अर्धाले करून पातेल्यामध्ये. तर माझं कुकर खराब झालेलं आहे, तर पातेल्यामध्येच बटाटे उकडण्यासाठी टाकले. आणि इकडे यांना पण जायचं होतं गावाकडे पेरणी करण्यासाठी. तर त्यांच्यासाठी पण इथे भाजी बनवायची होती. तर बटाटे आणि टमाटर मिक्स अशी भाजी बनवायची होती. तर त्यासाठी आता इथे भाजी बनवून घेणार आहे त्यांची पण. आणि त्यानंतर पीठ चुरून घेणार आहे. श्रेयाचा पण डब्बा होतो आणि त्यांना पण नेण्यासाठी डबा होतो. तर इथे मी कॅटलीमध्येच तेल ओतून घेतलेलं आहे. उबळी आहे त्यामध्ये. जिरं आणि कांदा. तर इथे एक बारीक कांदा कट करून घेतला. तर इथे कांदा तळत आला, त्यानंतर मग ते थोडी हळद टाकायची आहे, 1 चमचा तिखट, अंबारी मसाला, थोडं तिखट आणखी घेतलं. तर
टोमॅटो आणि बटाटा ते मी टाकून घेतलेला आहे कढईमध्ये. त्यानंतर मीठ चवीनुसार. त्यामध्ये थोडं कोथिंबीर पण टाकायचं आहे. चिरून घेतला थोडा बारीक आणि तो टाकून दिला. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. कोरडीच भाजी बनवायची, पाणी टाकायचं नाही, तर वाफेने छान शिजते. तर यावरती मी झाकण ठेवून देणार आहे. इथे भाजी शिजेपर्यंत पीठ चुरून घेतलं आणि ती भाजी शिजली आहे माझी बटाट्याची भाजी. आणि त्या बटाटे सुद्धा उकडलेले आहे. तर आता त्याची साल काढून घेणार आहे मी थोडं थंड झाल्यानंतर. तर इथे बटाटे छान उकडलेले आहे. त्याची साल काढून घेणार आहे आणि भाजी बनवणार आहे. त्याच्यानंतर साल काढून घेतलेली आहे बटाट्याची. तर मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेणार आहे. बटाटे छान उकडलेले आहे. तर अशा पद्धतीने मी मॅश करून घेणार आहे. आणि श्रेयाला कांदा आवडत नाही बटाट्याच्या भाजीमध्ये, पराठ्यामध्ये, तर मी बिना कांद्याचीच पराठे करणार आहे. तर त्यामध्ये जिरं, मोहरी आणि लाल तिखट, कोथिंबीर असं टाकणार आहे. तर इथे बटाटे मॅश करून घेतले आणि कढईमध्ये तेल गरम झालं होतं. तर यामध्ये थोडा अंबारी मसाला, तिखट टाकला अगोदर, हळद आणि चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून घेणार आहे मी. थोडी कोथिंबीर. तर इथे पराठा लाटून घेतला. धर श्रेय, ए बा धर ना.
तर इथे पराठे थंड झालेले आहेत. तर आता मी स्त्रियाचा डबा भरून घेणार आहे. तर पराठे पेपर आहे माझ्याकडे हा, तर यामध्ये रॅप करून देणार आहे. तर इथे श्रेयाचा डबा झाला होता रेडी आणि तो मला ते जे पराठे आहे ते मला या पेपरमध्ये पॅक करून द्यायचे होते. तर ते चालू होतं माझं. तर पेपरमध्ये पराठे छान राहतात, गरम पराठे, आणि तसेच डब्यामध्ये दिले तर थोडे थंडे पण होऊ दिले होते मी घरीच, पण तरी पण डब्यामध्ये दिले तर तसे त्याला घाम येतो, जे पाणी सुटतं, तर ते असे खायला व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे मी एक पराठा असं पेपरमध्ये देत होते. तर 3 पराठे दिले आणि 2-3 घरी खाल्ले होते. तर श्रेयाची टिफिन बॅग इथे तयार झाली होती. रुमाल पण ठेवला त्यामध्ये, पाण्याची बॉटल, डब्बा, आणि तिची चालली होती घाई. आज पहिला दिवस होता तर शाळेत जाण्याची. तर ती रेडी झाली आणि एक फोटो काढू दे म्हटलं तर घाई करू लागली. आणि एक ट्युशनचा अभ्यास आहे तिचा, शुद्धलेखन लिहून सांगितलेलं होतं सरांनी इंग्लिशचं. तर तिची तिनं पूर्ण केलं. तर खूप छान अक्षर आहे तिचं. आणि त्यानंतर ती गेल्यानंतर मग निवांत अशी देवपूजा केली मी. तर देवपूजा झाली होती माझी इथे. आणि त्यानंतर मग छोटीशी रांगोळ काढली देवासमोर रांगोळ काढली तर छान वाटतं, दररोज छोटी का होईना. आणि देवपूजा केली तर घर असं मन पण प्रसन्न वाटतं आणि घर पण. तर छान वाटतं पूजा केल्यानंतर. तर श्रेयाचं झाल्यानंतर मग मी थोडा वेळ असं देवपूजेसाठी देत असते, कारण दिवसभर मनाला प्रसन्न वाटतं आपल्या. तर स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यानंतर जे पावलं होते रेडीमेड तर त्याचा छापा, तर ते ठेवून पावलं काढून घेतली दोन्ही साईडनं. आणि मधामध्ये फुलं काढली होती मी रांगोळीने बोटाच्या सहाय्याने. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करा. तर पूजा झाली होती माझी इथे, रांगोळ काढून झाली होती. त्यानंतर जे देवाचं म्हणजे देवांना आंघोळ घातली होती तर ते पाणी होतं, तर ते मी म्हणजे माझा मनी प्लॅन लावलेला आहे दारामध्ये, तर त्याला टाकत असते. तर तुळस नाही माझ्याकडे. आणि जे देवाला आंघोळ घालतो आपण ते पाणी तुळशीमध्ये टाकत पण नसतात, तर ते मनी प्लॅन जो वेल आहे त्याला टाकलेलं होतं मी. तर इथे हा बघू शकतो, हा वेल आहे. आणि त्यानंतर मग माझी पूजा झाली. त्यानंतर मग एक गरम पराठा करून घेतला मी आणि तो एक पराठा खाल्ला. त्यानंतर मग जी कामं राहिली होती माझी ती मी पूर्ण केली. जे कपडे धुवायचे राहिले होते, फरशी. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. बाय बाय.